हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ओरिफ्लेम इन्फॉर्मेशन बाय कांचन या चॅनेलमध्ये. या चॅनेलमध्ये आपण बऱ्याचदा ओरिफ्लेमच्या सर्व प्रोडक्ट्सची माहिती बघत असतो. सर्व प्रोडक्ट्सची माहिती तुम्हाला ही मराठीमध्ये मिळत असते. आपण ते कुठल्या स्किनसाठी देतो, कुठल्या त्वचेसाठी देतो, त्याचबरोबर कुठल्या वयाला देतो, कधी वापरायचं, कोणी वापरायचं, वापरण्याची पद्धत काय आहे, याबद्दल सर्व माहिती आपल्याला या चॅनेलवरती मिळत असते. अशा सर्व नवनवीन माहिती मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर कंपनीमध्ये सध्या कुठली ऑफर चालू आहे, मग त्या ऑफरसाठी आपल्याला किती रुपयांची ऑर्डर प्लेस करावी लागेल, किती बिझनेस पॉईंट पूर्ण कंप्लीट करायला लागतील, अशा सर्व ऑफर्सचा व्हिडिओ देखील आपल्या ह्या चॅनलवरती बघायला मिळत असतात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याचं कॅटलॉग देखील आपण अपलोड करत असतो. त्याचप्रमाणे आता आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत. आपल्या सगळ्यांचं आवडीचं असं OPTचं म्हणजेच ऑप्टिमल्सचं इव्हन आउट सिरम, जे आपण एका इव्हन आउट क्रीमसोबत जर वापरलं त्याचा इफेक्ट खूप जास्त छान आहे. मग आता इव्हन आउट क्रीम कोणी वापरायची, कशासाठी वापरायची, याबद्दल एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती नक्कीच मिळेल. तर आज आपण माहिती घेणार आहोत ऑप्टिमल्स इव्हन आउट सिरम, ज्यामध्ये असणार आहे ब्राईटनिंग टेक्नॉलॉजी आणि त्याचबरोबर ग्लायकोलिक ॲसिड. ब्राईटनिंग आणि ग्लायकोलिक ॲसिड हे दोन मेन इन्ग्रेडियंट आहे ह्या ऑप्टिमल्स इव्हन आउट सिरममध्ये. मग हे दोन इन्ग्रेडियंट्स काय काम करतं, तर ब्राईटनिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच ब्राईटनिंग हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. हे आपल्या स्किनवरती काय काम करत असतं, तर हे आपल्या स्किनमध्ये आपल्या त्वचेमध्ये जे पिगमेंटेशन तयार होतं, हायपर पिगमेंटेशन तयार होतं, त्याच्यासोबत फाईट करून पिगमेंटेशन कमी करायला, काढून टाकायला मदत करतं. त्याचबरोबर आपली स्किन म्हणजे आपली चेहऱ्याची त्वचा जर काळवंडलेली असेल, पण आपल्याला तिला ग्लो करायचं असेल, म्हणजे आपल्याला त्याला एक शेड वरती न्यायचं असेल, तर अशा वेळेस आपल्या त्वचेमध्ये जे मेलॅनिनचं जे सिक्रिएशन होतं, म्हणजे जे मेलॅनिन आपल्या त्वचेमध्ये तयार होतं, आपल्याला त्याला कमी करायचं आहे. जर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन कमी तयार झालं तर आपली स्किन ही ग्लो करणार. मग त्या मेलॅनिनचं काम किंवा मेलॅनिनला सिक्रेट होण्यापासून कमी काम कोण करतं, तर ब्राईटनिंग करतं. जेव्हा आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो आणि तो डॅन्ड्रफ आपल्याला कमी करायचा असतो, कारण की आपल्या केसांच्या मुळांमध्ये तेल जास्त तयार होतं, त्यामुळे डॅन्ड्रफ तयार व्हायला मदत होते. मग त्यामुळे आधी आपण आपल्या डोक्यावरील केसांची जी त्वचा आहे त्याच्यामधला ऑइलीनेस कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचमुळे आपल्या केसांचा जो डॅन्ड्रफ आहे तो कमी होतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर जे मेलॅनिन जास्त तयार होतं त्याला कमी करण्याचं काम हे ब्राईटनिंग करत असतं. त्याचबरोबर ग्लायकोलिक ॲसिड काय काम करत असतं, ते एक्सफ्लोएटचं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेचा जो सरफेस आहे, जो काही पृष्ठभाग आहे, त्याला नवीन तयार करण्याचं काम ते तयार करत असतं. त्यावरती जी मृत त्वचा आलेली असते, जी डेड स्किन आलेली असते, त्याला काढून टाकण्याचं काम हे कोण करत असतं, तर ग्लायकोलिक ॲसिड. त्याचबरोबर आपल्या त्वचेला जेवढी गरज आहे तेवढंच मेलॅनिनचं प्रोडक्शन करण्यासाठी ग्लायकोलिक ॲसिड मदत करत असतं. आणि दोघं पण म्हणजेच ब्राईटनिंग आणि ग्लायकोलिक ॲसिड असे दोघं पण आपल्या त्वचेमध्ये जे काही पिगमेंटेशन तयार झालेलं आहे, हायपर पिगमेंटेशन तयार झालेलं आहे, त्यांना काढून टाकण्याचं काम, त्यांना कमी करण्याचं काम, त्यांना अगदी फाईन लेवलला आणण्याचं काम करत असतं. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, माझ्या डाव्या हाताला जे दिसत आहे ते आहे ब्राईटनिंग आणि दुसऱ्या बाजूला जे दिसते ते आहे ग्लायकोलिक ॲसिड. आता स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला माहीत असेल की आपण जेव्हा यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असतो, जर आपल्याला एखादी प्रोडक्टची माहिती किंवा एखादा फोटो व्यवस्थित बघायचा असेल तर तो आपण झूम करून बघू शकतो. पुन्हा मागच्या फोटोवरती जाते. डाव्या बाजूला जे आहे ऑरेंज कलरचं ते आहे ब्राईटनिंग आणि उजव्या बाजूला जे आहे ते आहे ग्लायकोलिक ॲसिड. आता जर आपण इव्हन आउट सिरम जर बघायचं ठरवलं, तर इव्हन आउट सिरम हे आपण जर किटमध्ये यूज केलं, म्हणजे त्याच्या ट्रायो पॅकमध्ये जर यूज केलं, म्हणजे क्लिन्झर, सिरम आणि मॉइश्चरायझर क्रीम. आता क्लिन्झरमध्ये पण पुन्हा दोन पॅटर्न्स असतात. ऑइली स्किन असेल तर जेल क्लिन्झर, ड्राय स्किन असेल तर सॉफ्ट क्रीमी क्लिन्झर. अगदी त्याच पद्धतीने क्रीममध्ये पण आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला लागेल रिच क्रीम, आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला लागेल
लाईट क्रीम. तुम्ही हे किटमध्ये एक ट्रायो प्रॉडक्टमध्ये कंप्लीट सेट म्हणून जर यूज केलं तर याचा तुम्हाला अजून जास्त इफेक्ट होईल. मग आता ऑप्टिमल्स इव्हन आउटचे काय फायदे आहेत? ऑप्टिमल इव्हन आउट सिरम आपण जेव्हा यूज करतो, फर्स्ट यूजमध्येच आपल्याला आपल्या स्किनवरती, आपल्या त्वचेवरती ग्लो आल्यासारखा दिसतो. त्याचबरोबर आपली स्किन ही एक हेल्दी स्किन दिसते. स्किन त्याचबरोबर ब्राईट म्हणजे एक ग्लो लेवलला गेलेली असते. स्किनचं टेक्स्चर इम्प्रूव्ह झालेलं असतं. जो आपल्या स्किनचा जो काही सरफेस आहे, म्हणजे आपली जी काही त्वचा आहे, त्याचा सर्व सरफेस एरिया हा इम्प्रूव्ह झाल्यासारखा वाटतो. त्याचबरोबर हे सर्व स्किनला म्हणजे सर्व प्रकारच्या त्वचेला चालतं. सेन्सिटिव्ह स्किनला हे सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतं. हे प्रोडक्ट डर्मॅटोलॉजिकलसुद्धा टेस्टेड आहे. लावल्यानंतर आपल्याला एक छान असा लक्झरियस फील येतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याला खूप असा डार्क पण स्मेल नाही आहे. म्हणजे याचा वास अगदी सुवासिक आहे. आपण छान पद्धतीने तो घेऊ पण शकतो. यामधले जे 2 मेन इन्ग्रेडियंट्स होते त्याबद्दल तर आपण बोललेलोच आहोत. आता हे वापरायचं कसं? आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्वचा कोरडी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला छोटासा सिरमचे 2 ड्रॉप्स घ्यायचे आहे, 1 किंवा 2 ड्रॉप्स आणि इव्हनली आपल्या चेहऱ्यावरती स्प्रेड करायचे आहे. इव्हनली म्हणजे एकसारखे स्प्रेड करायचे आहे. संपूर्ण भाग कपाळ, नाक, हनुवटी, गाल पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करायचे आहे. ते पण आपल्या फिंगर टिप्सने म्हणजे आपल्या बोटांच्या पेऱ्याने. हाताच्या मध्यभागी घेऊन आपल्याला हे वापरायचं नाही आहे. फक्त आपल्या डोळ्यांचा जो भाग आहे तो आपल्याला अवॉइड करायचा आहे. ड्राय स्किनसाठी आपण घेणार क्रीमी क्लिन्झर, रिच क्रीम आणि मल्टीग्लो प्रोटेक्टर आणि इव्हिनिंगलासुद्धा आपण तेच रुटीन फॉलो करणार. फक्त आपण मल्टी प्रोटेक्टरच्या ऐवजी तिथे आपण सिरम यूज करणार. दिवसातनं 2दा वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण हे सिरम दिवसातनं एकदाच वापरलं तरी चालेल. मग आता तुम्हाला वाटत असेल मग आपण 2 वेळेस नाही वापरलं तर का नाही चालणार? तसं काहीच नाही. जास्त करून सिरम आपण जर रात्री यूज केलं तर आपण एक पोल्युशन फ्रीमध्ये पण असतो. स्किन आणि बॉडी दोन्ही आफ्टर इव्हिनिंग हे रिलॅक्समध्ये असतात, म्हणजे शांत पोझिशनमध्ये असतात. त्यामुळे आपण सिरम हे नेहमी संध्याकाळी यूज करायला सांगतो. सेम सिरम आपण ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी पण वापरू शकतो. त्यांच्यासाठी स्किन रुटीन असेल, मॉर्निंगमध्ये ते लावणार जेल क्लिन्झर, इव्हन आउट लाईट क्रीम आणि मल्टी प्रोटेक्टर क्रीम. इव्हिनिंगला पण सेम रुटीन असेल, फक्त मल्टी प्रोटेक्टरच्या ऐवजी इव्हन आउट सिरम आपण वापरणार. त्याचबरोबर आपण जर ह्या सिरमचे आणखी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघायला गेलो, म्हणजे अजून आपल्याला काय याच्याबद्दल माहिती मिळू शकते, तर आपण एक नक्की सांगू शकतो की बऱ्याच महिलांनी ट्राय केल्यानंतरून त्यांच्या स्किनमध्ये एक वेगळी चकाकी आलेली आहे. स्किनमध्ये एक टाईटनेस आलेला आहे. त्याचबरोबर स्किन ही तुमची ग्लो करते. पण हे तुम्ही सातत्याने वापरायला पाहिजे. पहिल्या 5-6 यूजनंतर तुम्हाला इफेक्ट आलेला आहे याचा अर्थ असा नाही की आपण पुढे हे प्रोडक्ट वापरणं बंद करायला पाहिजे. आज लावलं, उद्या नाही लावलं असं हरकत नाही. ठीक आहे, तुम्हाला वेळ मिळत नसेल स्किन केअरला हरकत नाही, पण तुम्ही आठवड्यातनं किमान 3 वेळेस आणि जास्तीत जास्त पूर्ण 7 वेळेस यूज केलं तर तुम्हाला याचा नक्कीच बेनिफिट मिळेल. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या स्किन केअर रुटीनमध्ये ऑप्टिमल इव्हन आउट सिरम हे असायलाच पाहिजे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या ओळखीच्यांपर्यंत ज्यांना ओरिफ्लेम जॉईन केलेलं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांना देखील शेअर करा किंवा हे प्रोडक्ट आपल्या मित्रमैत्रिणींकडे, आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या आजूबाजूच्यांकडे असायला हवं हे जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यांनी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पण सर्वात आधी लाईक करा. थँक्यू.